वाचलो लांबपर्यंत लाईन नाही जास्त नाही रे इथपर्यंत नाही आहे की तुम्ही कुठपासून आले सीतापूर तर गौरीकोंडपासून आपण 6 वाजून 12 मिनिटांनी ट्रेक चालू करतोय माणूस काय पडणार नाही का सवारी निघालेली आहे ही केदारनाथला जाऊन थांबणार आहे डायरेक्ट बघू आता कुठं थांबतो ना 5 मिनिटांनी बसन खाली वातावरण बघा कसं झालंय संपूर्ण ढग खाली आले अपन कल दिन भर आज रात को रुकेंगे कल दिन भर रुकेंगे और सुबह को निकलेंगे परसों सुबह 4 बजे हाँ ट्रेन हुई है पावणे 4 वाजलेत सकाळचे 4ला ट्रेक चालू करायचा होता ठीक आहे बघू आता किती वेळ निघायचं ए चला उठा ए उठे बंटी रोन्या रोन आदू उठा चले चला फ्रेश होतो आम्ही आवरतो तर मस्तपैकी रेडी झाले आणि इथे सगळ्यांनी असे छोट्या बॅग्स घेतल्या बघा ही माझी बॅग आहे त्यानंतर या दोघांची एक बॅग आहे बघू रे बॅग दाखव बॅग यस तर यस आता वाजलेत 4 वाजून 42 मिनटं झालेत तर 4 वाजता आम्हाला ॲक्च्युअलमध्ये ट्रेक चालू करायचा होता पण थोडं लेट झालेलं झोपायला त्यामुळे 1 तास आम्ही पुढे एक्सटेंड केला आहे तर ठीक आहे निघूयात आता रेडी का रेडी बोला बाबा केदारनाथ की जय तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहे तिथेच यांची लॉकर रूम आहे तर आता हे असे नंबर लावतात आणि यांच्याकडेच आता आम्ही बॅग ठेवून जाणार आहे जे काही एक्स्ट्राचं लगेज आहे ते आम्ही खालीच ठेवणार आहे आणि या ज्या आम्ही छोटे बॅग्स घेतले या घेऊन आम्ही वरती जाणार आहे कारण की वरती जाताना जेवढं कमी होईल शक्य होईल तेवढं कमी सामान घेऊन जावं तर हे असे त्यांनी नंबर लिहिलेत प्रत्येक बॅगवरती आणि आता त्यांच्याकडे पण एंट्री करून घेतात आणि आम्हाला एक कार्ड दिले सो जेणेकरून बॅग कोणाच्या सोबत आपला एक्सचेंज होऊ नये चला निघूयात आता चलो निकलेंगे चलो बोलो केदारनाथ की जय किती वाजलेत अरे वा करेक्ट 5 वाजता आपण ट्रेक चालू करतोय चला मस्तपैकी एक चहा मारूया आणि मग ट्रेकला सुरुवात करूया चलो भाई आणि इथे भली मोठी लाईन दिसते यार विचारावं लागेल सर सर ये ऊपर जाने के लिए लाइन है रजिस्ट्रेशन कोड चेकिंग क्या कैसा रजिस्ट्रेशन सत्यापन करना है काउंटिंग होते हैं यात्रियों की आगे वो गाड़ियों की व्यवस्था मतलब ये की लाइन है चलो चला यही बात है भाई बहुत बढ़िया लाइन है इसी कारण जल्दी गाना था काम करना है पुढे आपली आली चला आता ही लाईन सीतापूरपर्यंत नाही पाहिजे नाही तर मग झालंच घुसायचं का फायदा काय मग एवढा पुढे येऊन मीच लोक भेटले आपल्याला सासरवाडीचे अवी तर सासरवाडी जावई तुमच्या सासरवाडीचे मैऱ्या पुढे चला 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 असं करायचं असतं कळलं का वरती पण रजिस्ट्रेशनला लाईन असते तिथे पण मार्केट बोलायचं घुसू का बरोबर आपली मराठी माणसं भेटली घेत वा मस्त वातावरण झाले चला आपली मराठी माणसं भेटली की बरोबर आपल्याला मध्ये घेत वाचलो लांबपर्यंत लाईन नाही जास्त नाही रे इथपर्यंत नाही आहे की तुम्ही कुठपासून आले सीतापूर नाही फायदा झाला आपल्याला आपले महाराष्ट्रीयन लोक भेटले तर हे सोनप्रयागमध्ये त्यांनी यावेळेस आहे ना असं मस्तपैकी व्यवस्था केली म्हणजे याचं बांधकाम तर मागच्या वेळेसच चालू होतं मी जेव्हा आलो होतो तेव्हा
तर इथे रजिस्ट्रेशन चेक होतं आणि मगच आपल्याला सोडतात. आपल्याला खूप फायदा झाला. 5 मिनिटामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो. जर सीतापूरला जावं लागलं असतं ना तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून तासभर गेला असता. चालतंय काय? इधर 2 लाईन आहे ना, 2 लाईन आहे ना. तर हे बघा इथं रजिस्ट्रेशन चेक होतं आणि मगच सोडतात आपल्याला पुढे. चला जाऊ दे आता निघूया. त्या मानाने गर्दी तर कमीच आहे. आता बघूया पुढे टॅक्सीसाठी किती लाईन येतात. आणि आणखीन एक गोष्ट, तर हे काठी वगैरे खालीच घेऊन टाका, कारण की पुढे जसं जसं जाल तुम्ही तसं तसं सगळ्या गोष्टी महाग होत राहतात. त्यामुळे तुम्हाला जे काही वस्तू खरेदी करायचे ते सोनप्रयागच्या मार्केटमध्येच खरेदी करा किंवा शक्य झालं तर हरिद्वारमध्येच करा. तर ही संपूर्ण लाईन आपल्याला टॅक्सीसाठी आहे, जे की आपल्याला गौरीकुंडपर्यंत सोडते. तर तिथे तुम्ही बघू शकता की वरती गाड्या जात आहेत. तर त्याच गाडीसाठी आपल्याला ही एवढी मोठी लाईन आहे. तर ही संपूर्ण टॅक्सीची लाईन गौरीकुंडसाठी जाण्यासाठी. आता इथे नंबर किती वेळात येतोय काय माहिती. आम्ही 8 जण आहोत, त्यामुळे लगेच आम्हाला भेटली गाडी. आठ लोग है भैया, चलो बैठ जाओ. मिल गई भाई गाडी. कारण लक्ष ठेवा कोणाचं काही सामान पडत असेल तर. तो सुद्धा दारूची बाटली दिसते राव, बघा ना. हे इथं पण लोकांना ह्या गोष्टी करायच्या. चलो 4 सीट 4 सीट. चलो 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 बैठो 4 सीट बैठो. पोचलो आपण गौरीकुंडपर्यंत. चांगली थंडी वाजते राव इथं. आहे बऱ्यापैकी थंडी, एवढी नाही आहे पण बऱ्यापैकी थंडी आहे. वा 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 वा, पुन्हा एकदा या स्वर्गात आलो यार. कैसा लग रहा है विनय भाई? चला भैया जी 7 चाय बनाओ. हे घे चहा चल. तर गौरीकुंड पासून आपण 6 वाजून 12 मिनिटांनी ट्रेक चालू करतोय. तर बघूयात आता आपल्याला पोचायला किती वेळ लागतो. काय आपण असं कॉम्पिटिशन नाही करत आहे, पण यार बघायचं आहे की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा ट्रेक पूर्ण करायचं आहे. कारण मागच्या वेळेस भरपूर टाईमपास झाला होता, यावेळेस जरा लवकर करून बघायचं. गौरीकुंडवरून पहिलाच गाडी घ्यायचा. इथे आहे कुंड, त्या कुंडाचं दर्शन घ्यायचं आणि आपला ट्रेक चालू करायचा. तर आता चालू आहे कुंडाच्या दिशेने, तुम्हाला सुद्धा दाखवतो मी. तर या ठिकाणी आहे कुंड. गौरीकुंडचं मार्केट आहे. तर असं काय नाही, पूर्ण रस्त्यामध्ये आपल्याला खायची प्यायची पूर्ण व्यवस्था आहे. कपडे वगैरे पण आहेत. आज किती पण असतं शिकला किच नको बघ. शाबास. हा चिखल नाहीये, शेण आहे शेण.
मस्तपैकी फालोचा झाला त्याचा. पण काय फक्त माहिती किती पण असेल चालेल. आहे असं पण आहे. असं जास्त आता सुरुवातीला त्याच्यानंतर मग डायरेक्ट असं असाच आहे दगडी. दगडीच आहे ना पूर्ण. हा दगडी आहे ना सगळं ना. हा असं चिखल नाहीये, चिखल नाही, दगड आहे दगड. तरी रोड अशी कंडिशन आहे रोडची. तर येताना चांगले शूज घालून या फक्त. वॉटरप्रूफ असेल तर अजूनच भारी. तर गौरीकुंड पास केले आणि इथून आपला खरा ट्रेक सुरू होतोय. आता मस्तपैकी इथं छानसा फोटो क्लिक करू आणि हा फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. तर इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. बोलो बाबा केदारनाथ की. थंड वातावरण आहे पण भरपूर गरम होतं, त्यामुळे जॅकेट काढलं आणि बघता बघता 21 ते 24 किलोमीटरमधलं आपलं 3 किलोमीटर कंप्लीट झालं इथं. अरे थंडच पाहिजे. गरम तर असतंच म्हणा, थंडच असतं. भारी वाटते पण आता गार गार काढल्यावरती भारी वाटते गार. आता भारी वाटतं गार. माणूस काय पडणार नाही का? लग गया क्या? इधर ना गेली घोडा पडला, त्यामुळे सगळ्यात सोपा आणि सेफ मार्ग चालत ट्रेक पूर्ण करा. तर ट्रेक करताना आहे ना खूप घाम येतो, त्यामुळे ना कंटिन्यू ORSचं पाणी पित राहतो. तर ORS आणायला विसरू नका ट्रेक करत असताना, कारण की घाम येतो आणि बॉडीतला सॉल्ट कमी होतो, त्यामुळे ना दम लागायला चालू होतो आणि ऑक्सिजन लेवल सुद्धा कमी असते हाय अल्टिट्यूडला. त्यामुळे लक्ष ठेवा की ORS पित राहा. आणि 8 वाजले. 6:30 चालू केला होता ना. हां 6:30 चालू केला होता. 6 वाजता 6:30. आपण काय म्हणतात गौरीकुंडपासून 6:30 चालू केलं होतं आणि आता चिरवासा भैरवनाथ मंदिराजवळ येऊन पोचले. हे मंदिर दर्शन घेऊया आणि जाऊया. आणि आता मस्त पाहिजे कवळं ऊन सुरुवात झाली. ऊन नको यार, ऊन पडलं की परत अजून जास्त गरम होतं. ऑलरेडी चालून ना घाम फुटायला लागला. यावेळेस बॅगमध्ये ओझं कमी घेतलं आठवणीने. मागच्या वेळेस आम्ही अंथरून पांघरून सुद्धा घेऊन गेलो होतो आणि त्यामुळे बॅग एवढ्या जड झाल्या त्या की चालून अक्षरशः नको कसं झालं होतं. त्यामुळे यावेळेस आठवणीने बॅगमध्ये शक्य होईल तितकं कमी सामान घेतलं. आणि तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा की ट्रेक करताना जास्त चढ आहे, त्यामुळे लवकर थकायला होतं आणि ओझं घेऊन जर चाललात मग तर झालंच. जंगल चट्टीपर्यंत येऊन पोचलो. अजून एक 15 किलोमीटर तरी चालावं लागेल. कहाँ से है वो भैया? नेपाल. नेपाल. अरे वाह.
फॉरेनर हो आप तो। हमें भी आना है यार आपके यहाँ पशुपतिनाथ। पशुपतिनाथ घुमा दोगे आप? है आराम से। मैं महाराष्ट्र से हूँ। महाराष्ट्र से मालूम होगा ना मालूम आपके यहाँ के आदमी होंगे यार उधर बहुत। मालूम है। क्या नाम है आपका? दुर्गा है मेरा नाम, दुर्गा। दुर्गा। सही है। कब निकले सुबह? नहीं, सुबह 7 बजे। अरे वाह, कितने जल्दी आ गए? 1.25 घंटा में इधर तक। चलो ठीक है, मिलते हैं ऊपर। अरे एक काढले हे का? अरे अजून आणले सेंटर. अरे तुमची सगळी काळजी घेतली मी. चॉकलेट वगैरे पण ठेवा सोबत, जेणेकरून तुमची ग्लुकोज लेवल आहे ना मेंटेन राहील. एवढा काही हार्ड नाही ट्रेक, फक्त वेदरवरती डिपेंड आहे. थंड असेल तर जास्त काही प्रॉब्लेम होत नाही, पण ऊन असेल मग प्रॉब्लेम होतो. मग आपल्याला 2 प्रकारची माणसं बघायला भेटतात. एक हे बाबा आहेत, इतके वयस्कर आहेत, ते चालत चाललेत. आणि जवान पोरं घोड्यावरती जातात. हे बघा, असे जवान पोरं आहेत ना, घोड्यावरून जातात. आणि म्हातारे लोक चालत जातात. अवघड आहे. तुम्ही खरंच कॅपेबल असाल ना चालण्याच्या आणि ट्रेक करण्याच्या, तरच या. यावेळेस रस्त्यांची हालत जरा जास्तच वाईट आहे. आणि पाऊस चालू झाला आहे त्यामुळे अजून घाण झाले. खड्डे मोठे मोठे पडलेत. आता इन रामबाडा चाल ना, खाऊ काय तरी. हे दादा कुठे? चाल म्हण ना, मग थांब म्हणा काहीतरी खाऊया. कर ना कॉल त्याला, सांग भाऊंना भूक लागली. हा ना, आमच्या वाघाला भूक लागली. सकाळपासून काय खायलाच नाही चाललं तुम्ही. आणि हा मागच्या वेळेस मला उशीर लागत होता नाही का ट्रेक पूर्ण करायला, तर याला बोललो मी. तर आमचा रोहन म्हणतोय यावेळेस तू वाघासोबत आला म्हणून तुझा ट्रेक कम्प्लीट होतील. बरोबर आहे. सांगा आता कोणता वाघ? 10.5 किलोमीटर अजून बाकी. खूप फास्ट आले, खूप फास्ट. अशा वातावरणात चालायला काहीच वाटत नाही. थोडे कच्चरवाले डायरेक्ट अंगावर येतात बाबा, सांभाळून. सवर नहीं मिली क्या? छोड़ क्या है? मिली नहीं अभी तक. मिल जाएगी, मिल जाएगी. ओ ओ ओ ओ ओ ओ. जवानपुर बस. चल ना इधर खाऊया काहीतरी, मॅगी वगैरे खाओ. चलो भैया, क्या क्या है खाने में? कुछ तो खिला दो यार, मैगी वैगी खिला दो, कुछ अच्छा बढ़िया सा. क्या मैगी खाएंगे अभी? क्या है, कितना मैगी, कितने का है मैगी? हाँ 60 रुपये. मसाला मैगी, प्लेन मैगी 60 रुपये, और मसाला मैगी, मसाला मतलब ठीक है. चलो कितने लोग हैं भाई? 7 मैगी बना दो. हाँ बना दो, एकदम बढ़िया सा बनाना.
कौन सी शादी का मसाला? ऐसा बनाना जाते टाइम आपके पास ही आए। एकदम मस्त सुगंध येतो मस्त। अंकल जब मंदिर बंद हो जाता है तब चालू रहता है क्या? ऊपर जाने देते क्या? जाने नहीं देते? मंदिर बंद जब डोली नीचे आएगी ना नवंबर में, हाँ तभी बंद होगा। तो फिर अगर मंदिर देखने के लिए बर्फ में जाते क्या लोग? बर्फ बहुत ज्यादा, मतलब मंदिर खुला होने से पहले जाने कई देते? लोग आते जाते 10 दिन रहेंगे पहले ना। समझो। हाँ भैया, कितने दिन लोकल पहले? के लोग आते जाते हैं। बंद होने के बाद तो डांस नहीं बनता। और कपट खुलने से पहले कितने दिन खुलते? और मतलब वो तो बर्फ के बाद में नहीं कपट खुलने से पहले ये चालू कब करते? चालू एक हफ्ता पहले। 1 हफ्ता पहले। तब पूरा बर्फ रहेगा है ना? यहाँ पे भी काटना पड़ता है पूरा। यहाँ पे नीचे से ही गौरी कुंड से पूरा बर्फ भाई, पूरा बर्फ। इथं पण बर्फ कसलं भारी असेल ना चित्र? अजून तर किती जायचंय? कसलं भारी 12 किलोमीटर मजा येईल। आणि आता चढाई सुरू केली की काय शूट करतोय तू? वाघाची चड्डी भिजली म्हटला ना तू आता? मागाची लय वाघ करत होता, आता म्हणजे वाघाची चड्डी भिजली। पुढे बोलणार आता पण जाऊ दे आता. काय बोल की हा भरपूर झाला वेळ. 9:46 9:46 आणि ट्रेक चालू पुन्हा. शिकला तू बंटी. जोमाने एकदम सवारी निघालेली आहे. ही केदारनाथला जाऊन थांबणार आहे डायरेक्ट. बघू आता कुठं थांबतो ना, बघू 5 आता. मिनिटांनी बसन खाली. आमच्या सवारी मधला वाघ बघा. वाघ आमच्या सवारी मधल्या वाघाचं सगळं भिजलंय. चड्डी भिजली चड्डी. घालून दाखव. अरे करेक्ट ना. ओय वाघ. चला हे चालू तर राहणार आहे आणि ट्रेक कंप्लीट करायचा आहे. अरे भैया संभाल के हटो पीछे हटो. जेवण पुरं जातात राहू घोड्यावरती बसून. फेरी भांडी. रामबाडा 1 किलोमीटर आणि केदारनाथ 10 किलोमीटर आहे. अजून ऊन आलंय ना त्यामुळे थोडं वैतागल्यासारखं गरम होतंय ना जरा. त्यामुळे रामबाडापासून आपल्याला 2 रस्ते भेटतात, एक हा आणि एक हा. तर हा जुना रस्ता आहे आणि हा नवीन रस्ता आहे. तर जुन्या रस्त्याने लवकर पोचतो. आणि या जुन्या रस्त्याने काय जायचं माहिती आहे का? तो तिकडे पूल दिसतोय ना, त्या पुलावरती फोटो काढायला भेटतात आणि असला भारी व्ह्यू आहे ना. चला आता तुम्हाला दाखवतोच. तर असा काहीसा रामबाड्याच्या पुलाच्या इथला व्ह्यू आहे. रामबाड्यापासून ना तुमची खरी चढाई चालू होती. हे बघा कंटिन्यू तुम्हाला आहे ना असं 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 त्या साईडला जायचं. खूप अवघड आहे रामबाड्यापासून पुढे. सो रामबाड्यापर्यंत फास्ट या, कारण इथून पुढे आपला स्पीड स्लो होतो. दोन 3 चढांमध्येच ना सगळ्यांचा आहे ना स्पीड डायरेक्ट 75% कमी होतो. बघा सर पहिली विकेट हा संपला गडी. कोई नहीं चल लेंगे ब्रो. चढ एवढे डेंजर आहेत ना पुढे. रामबाडापासून पुढे खतरनाक 75% स्पीड कमी होतो डायरेक्ट.
ही दुसरी विकेट मानायची का? ही दुसरी विकेट मानायची का? अच्छा, डायरेक्ट तिथं जाऊन थांबू पण यांना तिथं मध्ये एक जण थांबला होता ना का? दोन केदार काम ट्रेक केलं तेच म्हटलं एवढं लवकर कसं काय थांबलं? कुठे ते येतात का नाही? रोहन, बंटी, आदू, विनय तर भाई गायबच. वो घोडे पे काय आहे 11:15 वाजलेत आणि 60 ते 70% ट्रिप कंप्लीट झाला आपला. यार चढ काय संपत नाही. आम्ही पुढं होतो, आले दादा सगळे, आता निघत सगळे एकत्र मस्तपैकी. आता थोडाफारच ट्रेक बाकी आहे, पोचूया पटकन. वाजलेत 11:30 वाजले, पोचूयात. 1-2 तास तरी जातील आता. 6 किलोमीटर राहिले आणि आता वाजलेत 12:30. पंचवीस किलोमीटरचा ट्रेक केल्यानंतर हालत काहीशी अशी होती. टाईम झाला आहे 1:45. सकाळी 6:30 म्हणजे आम्ही रूमवरून निघालो 5 वाजता आणि 6:30ला आमचा ट्रेक चालू झाला. ॲक्च्युअली 1:30 वाजून गेला आहे. अजून 4 किलोमीटर बाकी आहे. फिट यायला लागली होती. अरे पण वाघाला नेमकं झालं रे. मी काय म्हणते वाघा रेट लेट आलाय पण वाघाचा भाऊ खाली थांबला होता. असं काय नाही बघ, कारण द्यायची नाही. हे सांग रे, अपयशी माणसाने कारणे देऊ नये. माणूस सगळं पुढं होता, का माग राहिला असेल. त्याच्यावर विश्वास येतो तुमच्यासाठी. काय ना, सोबतचे जे सवंगडी आहेत ना ते जरा जास्त थकतात आणि सारखे बसतात. म्हणजे तब्येत जास्त असली ना की थकायला जास्त होतं, त्यामुळे सारखा ब्रेक होते. तर आता खाली बसलाय बघा आपला वाघ दिसत असेल. ठीक आहे, वातावरण पण छान झाले आणि टाईम झाला आहे 3:30 वाजले. ते बघा दिसतंय का? 3:30 वाजले आणि वातावरण बघा कसं छान झालं आहे. माझ्या मागे तर दिसतंच आहे, समोरसुद्धा दाखवतो. फायनली आपण बेस कॅम्पपर्यंत येऊन पोचलो. तर घोडे आणि खच्चर तुम्हाला याच पॉईंटपर्यंत सोडतात. इथून पुढे तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटरचा ट्रेक करत मंदिरापर्यंत पोचावं लागतं. ट्रेकच्या सुरुवातीला आहे ना, जो वाघ बनत होता ना तो रेंगत आलाय. काय रे, हा वाघ बनत होता सुरुवातीला, रेंगत आला रे. त्याच्यामुळे एवढा वेळ लागलाय. तर बेस पॉईंट पर्यंत यायला आम्हाला 3:40 झाले. म्हणजे 9 तास लागले आपल्याला टोटल. हा ना, 6:30ला निघालो होतो. 9 तासामध्ये बेस कॅम्पपर्यंत येऊन. चला आता मस्तपैकी रूम वगैरे शोधायची, फ्रेश व्हायचं, आराम करायचा आहे. आजची संध्याकाळची जी आरती ती अटेंड करायची. तर हे GMVNचे कॅम्प आहेत आपल्याला इथे, जे की गव्हर्नमेंट कॅम्प आहेत. त्याचं ऑनलाईन बुकिंग होतं. तर इथे खाली वेबसाईट दिसेल तुम्हाला, त्याच्यावरून त्याचं ऑनलाईन बुकिंग होतं. पण एक प्रॉब्लेम असा आहे की हे 1.5 किलोमीटर लांब आहे मंदिरापासून. बस तुमची इच्छा असेल तर करू शकता, स्वस्त असतं. आणि पुढेसुद्धा आहेत GMVNचे कॅम्प. पण मंदिराच्या जवळसुद्धा भरपूर सारे हॉटेल्स आहेत, तिथेही चांगले ऑप्शन तुम्हाला भेटू शकतात. आणि केदारनाथने अशा प्रकारे आपलं पावसाने स्वागत केलं. मस्त पाऊस पडतोय. जास्त वेळ बसण्यात काय अर्थ नाही आहे, थोडा पाऊस आहे, नॉर्मल आहे पाऊस. त्यामुळे जाऊन मस्तपैकी रूम बघून रूममध्ये आराम करायला परवडेल.
त्यामुळे निघालो आता. सगळ्यांनी मस्त की रेनकोट घातलेत. बाऊंचं वाईल्ड क्राफ्ट ब्रँडेड आहेत बरं का आमचे वाघ. चला, वातावरण बघा कसं झालं. संपूर्ण ढग खाली आहेत. अख्खं धुकं धुकं झालं, काहीच दिसत नाही. आणि हे हेलिपॅड अजिबात दिसत नाही आहे. असं वाटतंय नदी आहे इथं, पण हेलिपॅड आहे. थंडी नाही आहे एवढी, पण पाऊस चालू आहे. आणि यस, फायनली आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय. ते बघा तिथे. आणि या ठिकाणी आहे भैरवबाबाचं मंदिर. तर यस, जाणार आहे आपण. आधी हॉटेल ठेवूया, कारण की भरपूर थकलो आहे. झोप पण नाही झालेली, तर थोडा आरामाची गरज आहे. जाऊया पटकनी. थकलो यार, जाम थकलो आहे. आणि त्याचा हा पाऊस, पण वातावरण एक नंबर. बघायची मंदिराची पहिली झलक बघा. जाणार आहे, जवळसुद्धा जाऊया. आधी शोधतोय, भेटत नाही आहे. थोडे जास्त रेट सांगतात. रूम भेटल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर आपण जाणार आहे मंदिराजवळ. सगळीकडं ना नुसतं कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. अख्खं अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळं. म्हणजे मी फर्स्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा खूप छान होतं, पण आता बघा सगळीकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे. पण यार डेव्हलपमेंट ना खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. मी आलतो तेव्हा हा ओमसुद्धा लावलेला होता, त्याचंसुद्धा प्रतिष्ठापना झालेली आहे. काय ना, रूम आधीच बुक नाही केलेली आम्ही, कारण की इथं इश्यू होतो. रूम बुक करतो आणि ते वेळेवरती आपल्याला चेक इन देत नाही. तर आता एक रूम बघितली आहे, तर 2-3 ठिकाणी बघितली. तर इथं बघितली आहे, बघूया होते का फायनल्स. पोरं घेतात आता रूम. अपन कल दिन भर, आज रात को रुकेंगे, कल दिन भर रुकेंगे और सुबह को निकलेंगे. परसों सुबह 4 बजे. हाँ, रेट वही है. ठीक ठाक बोलो ना. अभी इतना सब बूढ़ा है सर लेके आए हम कितने बोल लोग. रहे मेरे भाई? घुस जाएंगे अंदर. तेरे भाई कहीं में पूछ लो मार्केट में जाओ. हाँ यार, मार्केट में से सब कितने रूम कुछ थे? है. 1, 2, 3. कितना तूने कितना बोला है? 8 हो रहा था ना आपको. हाँ, 7.5 बोल रहे थे. 1000 रुपये पर पर्सन म्हणते म्हणजे ते. थोड़ा बहुत डिस्काउंट हो जाएगा. ज़्यादा मत, हम लोग ज़्यादा भी झिकझिक करने दे वाले दिया नहीं. भाई, मेरे भाई जितना देना नहीं, था नहीं, नहीं. कसम आ रहा था बाहर देखने की. सॉरी नहीं होता है. सॉरी. सॉरी वॉरी मत बोलो. 1000 रुपये कम हो जाएगा. 2 दिन के लिए कर रहे हैं. अभी देखो 8 लोग आपको सब 8 लोग आपको ये कर रहे. थोड़ा आप भी थोड़ा चलो बहुत साथ में कर दो. हमारे लिए आप कर दो, हो जाएगा साथ में. आपका नंबर डाल दो क्या मेरे चैनल पे. ऑनलाइन बुकिंग लेते हो क्या आप? आप कहीं भी देख लो भाई, रूम रेट में किसी को भी. कहीं जाना होता तो आपके पास क्यों आते हैं? रेट वही है. नहीं, उधर तो मेरे को 6000 में बोल रहा था, लेकिन मैं छोड़ा बोला आपका रूम अच्छा है. तो अभी आपको ज़्यादा लग रहा है, बाहर देखो कम में. वही बोल रहा हूँ मैं आपको. ज़्यादा- मेरे को 6000 वाला बोला एक. भैया सुनो ना, सुनो तो ना. वही ले लो. नहीं फिर आप वही बोल रहे हैं. वो ज़्यादा वो मत करो साथ. चलो साथ थैंक में. यू भाई, चैनल बताओ. धन्यवाद. मराठी राइड्स करके चॅनल आहे अपना. आपका नंबर बोल दो. भैया ने आपल्याला एकदम स्वस्तामध्ये रूम दिली. भैया आपका नंबर बोल दो. भरतपुर हाउस. 6396 96 45 45 4922. 4922. तुम्हाला जर यायचं असेल तर भैयाला कॉल करा आणि रूम बुक करा. भरतपूर हाऊस मस्त रूम आहे. ही अशी रूम आहे आणि तिकडे वॉशरूम वगैरे. वो वॉशरूम है ना, गीजर वगैरह है ना, गर्म पानी है ना. अरे यार भैया आपने तो दिल जीत लिया यार. बहुत अच्छे है भैया जी. आई लव यू टू भैया. ये 3 भाई. रूम आहे ना इतकी सुंदर आहे ना. आणि हा व्ह्यू बघा रूम मध्ये. ढग गेलेत आणि व्ह्यू बघा काय खतरनाक व्ह्यू आलाय. 7 वाजायला आलेत आणि आरतीची वेळ झाली आहे. आणि हा बघा मंदिराचा संध्याकाळचा तर थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे. तर आरतीसुद्धा मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. नक्की शेवटपर्यंत बघा. जेवायला जेवण मागवले. साधं जेवण एकदम. चना मसाला आणि दाल फ्राय आणि रोटी आणि राईस.